हे जे क्वेश्चन 31 ते 35 पर्यंतचे जे क्वेश्चन्स आहेत, थ्री म्हणजे भाग आपला 6वा भाग. 31 ते 35 बरोबर 6वा भाग होता ना. ओके, 7वा भाग. ओके, 7वा भाग. तर बघा, इथे आपल्याला आरशातील प्रतिबिंब शोधायचं आहे. ओके, आरशातील प्रतिबिंब आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. ओके, बघा हा 31वा प्रश्न बघा. आता लेटेस्ट, आता हा जो आहे अंक आहे बरोबर, डिजिट आहे. हा उलटा आरशात कसा दिसेल, मग उलटा दिसेल का नाही, याच्या असा दिसेल. ठीक आहे, चेक करा कुठं दिसतंय असा सेम. चला, ए मध्ये दिसतोय आणि हा एम दिसतोय, कॅन्सल करा. हा जशाचा तसा हा उलटा सर दिसतोय, 4 ए कॅन्सल करा. या दोघांपैकी आहे, या दोघांपैकी आहे, पण हा वरती वरती, सर हा उलटी आहे खाली, आकृती चला दिसणार म्हणजे हा नाही. वरती येईल. ओके, ऑप्शन क्रमांक ए, आरशातील प्रतिबिंब कसा येतो सगळ्यांना मी सांगितलेलं आहे. सगळ्यांना समजलं. हो सर. चला, आता इथे हो. झेड आहे. ओके, इथे झेड आहे. झेड कसा दिसेल मग मला, असा बी आरशातून. मग हा ही सर लाईनला दोन लाईन दोन दिसेल. ही लाईन अशी इन्क्लाइन लाईन आहे. ही इन्क्लाइन असेल, ही लाईन अशी इन्क्लाइन असेल, तर ही लाईन दुसरी अशी दिसणार आहे. आरशामध्ये बघितलं तर अशी दिसणार आहे. ही लाईन अशी इन्क्लाइन आहे, तर माझी लाईन अशी दिसेल. ओके, बी ही स्टेटला हॉरिझॉन्टल लाईन दिसणार आहे. बघा बी आता झेड कुठे दिसतंय. बी ओके, बी मध्ये बी दिसतोय. हा ऍज इट इज तर दिसणार नाहीये. एन असा हा उलटा होणार नाही. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर आहे. ओके, व्हेरी गुड. बी हा, बी. चला ठीक आहे, असं इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. आता इथं बघा, इथं जो आहे लांब वर प्लसचं चिन्ह इथं आहे, लांब. मग माझं पण लांब इथं प्लसचं चिन्ह जाईल, इथं लांब, बरोबर का नाही. आणि माझी अशी डायग्राम येईल. ओके, लांब प्लसचं चिन्ह जाईल, इथं प्लसचं चिन्ह आहे सर का डी नाही, हे कॅन्सल करा. सर चार ओके, इथं डी प्लसचं चिन्ह दिसतंय, इथं प्लसचं चिन्ह आहे, पण हा ए व्हर्टिकल लाईन आहे, कॅन्सल करा. आणि ओके, हा दोन्ही पैकी माझं उत्तर आहे. ओके, दोन्ही पैकी सर माझं डी उत्तर आहे. बघूया आता डी का डी. ओके, सर चार हा 4D पर्याय एकच झाला. नंबर हा, चल. चार. हा, पर्याय नंबर 4. तुमचे डोके जागेला आहेत. ओके, चला आहेत. ओके, चला बघा, हे जे हो आहे ते जवळ पोर्शन, हा जवळ येणार. काही जण इथं दूर पकडले असतील. हे जर पकडला, काही जणांना वाटतं हा हे आपलं बरोबर आहे. ओके, तर नाहीये, हे सेम ऍज इट इज झाल्यासारखं होईल. हा इकडे दाखवला, मग हा चुकीचा आहे. हा जवळ आहे तर जवळ येईल, हा दूर आहे तर हा दूर जाईल. ओके, आणि हा जवळ आहे तर हा जवळ येईल, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. व्हेरी गुड सगळ्यांनी. डी हा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. काही जणांनी 2 केला असेल, पण तुम्हाला बाकी सर्व गोष्टी बघायच्या आहेत. ओके, चला व्हेरी गुड. हा, 33 झाला. 34 बघा, 34 मध्ये 34 मध्ये शोधायचं आहे आरशातील प्रतिबिंब. बघा आता इथं 34 मध्ये बी तर हे 2 तर कॅन्सल होतील, सर कारण बी येईल. ओके, व्हेरी गुड. बी ए. बघूया ए का नाही बी. येणार. चला आता बघा, बी बी काय येईल. आता हे जवळ डॉट आहे, हे जवळ डॉट येतील असले आपली जवळच्या जवळ डॉटच्या एक समोर दोन डॉट तीन चार. पाहिजेत सर. ओके, डॉट म्हणजे जवळचा पोर्शन आपला जवळ दिसतो, लांबचा पोर्शन लांब दिसतो. ओके, तर बघा आता इथे डॉट जवळ आहेत का, आता हे दोन्ही ऑप्शन कटले, कारण का हे आतमधले शेडेड लाईनच नाही तिथं, म्हणून हे दोन्ही पण ऑप्शन मी कापून टाकले. ठीक आहे, चला स्किप केले. ओके, आता दोन्ही पैकी माझा आन्सर असणार आहे, पण माझा डॉट आहेत ना जवळ, आता जवळचे जवळ मला दिसतील, लांब दिसणार नाहीये. हे लांबचा पोर्शन हा माझा बी पाठीमागे दिसेल. मग मला कळलं की बाबा हा हे समोर येणार नाही, हा इथला भाग आहे, तर इथं माझा पाठीमागे हवा होता, बरोबर. तर इथं आणि माझे इथं हुबे टिंब असले हुबे पाहिजे होते, बरोबर. ही ए कॅन्सल. ही हुबे ऑप्शन हुबे. क्रमांक 2. हा, हुबेहूब आहे. ओके, हुबेहूब आहे. चल, हुबेहूब नाही, आपल्याला आरशातील पायाच होत. ओके, चल, 2 सगळ्यांना समजलं. त्याच्यानंतर आता हा घ्या आरसा. थ्री ओके, पर्याय. आता हे ओके, हा जवळ बघतोय म्हणजे असा हा इथं इकडे बघतोय, तर हा जवळ येईल. ओके, आणि ही लाईन अशी इकडे लांब जाईल. ओके, त्याच्यानंतर हा असा इन्क्लाइन आहे, तर माझा हा असा दिसेल. ओके, चला असा पोर्शन कुठेतरी दिसणार आहे याचा. ओके, हा पाठीमागचा भाग आहे ना, असा दिसणार आहे. ओके, आणि हा असा दिसणार आहे. ओके, चला ही लाईन अशी आहे, तर माझी लाईन अशी दिसेल, म्हणजे ही लाईन. ओके, हे सेम दिसते, सेम, ते कॅन्सल करा. हे छोटं बारीक वेगळं वाटतं ना, हे वेगळं वाटतं. चला ऑप्शन क्रमांक 3.
ओके, ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. सगळ्यांना समजलं? किती सोपं आहे बघा. खूप म्हणजे खूप सोपा पेपर